नीरज तुझं नुपूरवर प्रेम आहे ना? नीरज बोल, मला खरं ऐकायचंय. खरं आहे ना हे? अर्चू, तुला जे वाटतंय ते सगळं खरं आहे. म्हणजे मला पण आत्ताच कळलंय, खूप उशीर झाला मला कळायला, पण माझं नुपूरवर खरंच खूप प्रेम आहे. नीरज म्हणजे तू मला... एक मिनिट बघ, मला तुला फसवायचं नव्हतं खरंच. इनफॅक्ट मला तुला सगळं सांगायचं होतं, पण माझी हिंमतच झाली नाही. म्हणजे तुला काय वाटेल, तुला त्रास होईल याचाच विचार करत बसलो मी. नाही सांगता आलं. नीरज, यू आर चीटर, लायर. आणि हे सगळं त्या नुपूरमुळे झालंय. नुपूरला कशाला मध्ये आणते? कारण तिच्यामुळेच झालंय हे. अर्चू, बघ, मी तुझ्याशी जुळून घेण्याचा प्रयत्न केला ना, हो ना, पण नाही झालं यार. आणि इथे आल्यावर नुपूरशी कसा आणि कधी कनेक्ट होत गेलो मला कळलंच नाही. बघ, सिंपल यार, मी जर तुझ्याशी लग्न केलं ना, तर ना धड तू खुश राहू शकतेस ना मी. मला असं वाटतं की आपण वेगळं होण्यातच भलं आहे. अर्चू, प्लीज प्लीज प्लीज, बघ, मला तुला दुखवायचं नव्हतं अगं, पण तुला कळतंय ना अर्चू यार, तू रडू नकोस प्लीज. हे बघ, मी नुपूरला अजून काही सांगितलं नाहीये, आणि जर तू म्हणत असशील ना तर मी तिला कधीच सांगणार नाही. नो, इट्स ओके. मला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. आणि इनफॅक्ट मला हे आधीच कळलं होतं. तुला मग तू मला सांगितलं का नाहीस हे सगळं? कारण मी तू सांगण्याची वाट बघत होते. नीरज, मला माझं प्रेम नाही मिळालं तरी चालेल, पण तुला तुझं प्रेम मिळायला हवं. तुझं आणि नुपूरचं लग्न व्हायला हवं. मी मदत करेन तुला. अर्चू, अगं, मी एवढं सगळं करून सुद्धा तू मला मदत करणार आहेस? इट्स ओके नीरज. मी तुझी गर्लफ्रेंड होण्याआधी तुझी एक खूप चांगली फ्रेंड आहे, सो मी एवढं अगदीच करू शकते. थँक्स यार, थँक्यू सो मच. मी तोपर्यंत इथे राहू शकते का? ऑफकोर्स, तुला जेवढा वेळ हवा ना तेवढा वेळ इथे राहतो, काही प्रॉब्लेम नाही आहे ग. तुला माहिती नाहीये तुझ्या या निर्णयाने माझ्या मनावरचं ओझं किती कमी झालंय ते. नीरज, कारण मी तुला असं इतकं हेल्पलेस आणि सॅड नव्हते बघू शकत. अर्चू, तू माझ्यासाठी ऑलरेडी खूप काही केलेस. बास, स्टॉप दिस. नाही तर आता खरंच रागवे ना मी. ओके, फाईन फाईन, सॉरी, अँड थँक्यू सो मच. मी आलोच. थँक्यू. बघच आता तू नीरज, तुला आणि नुपूरला मी कधीच एकत्र येऊ देणार नाही. नकटू, खाली नाश्त्याला का नाही आली बेटा? ठीक आहे, मी तुला खायला घेऊन आलोय. नाही, भूक नाहीये. काय झालं नकटू, कसला विचार करतेस एवढा? नाही पप्पा, म्हणजे वाईट वाटतं असं काही झालं की. नको ना काळजी करूस एवढी, एवढा विचार नको करूस. ठरेल तुझंही लग्न. हं? एवढा नको विचार करूस बेटा. लग्न नाही ठरलं म्हणून उदास नाहीये काय मी. मग आता काय झालं? नीरज परत काही बोलला का? नाही. अहो, आम्हाला ना काल तो श्री भेटला होता. श्री कोण आता? अहो, श्री, तो नाही का, श्री केतकर, तो शेफ, तो मला बघायला पण आला होता. अच्छा अच्छा अच्छा, तो श्री. हा, तो दुबईला असतो ना आता? होता, आता इथेच आहे. 5 स्टार हॉटेल मधली नोकरी बहुतेक माझ्या नशिबात नव्हती झाली. असा हट्ट होता ना माझा की समोरच्याचं काहीही चुकता कामा नाही. अंगाशी आला हट्ट, आणि मग काय कामावरून काढून टाकलं मला.
आणि मग हा इथे आलो पावभाजीच्या गाडीवर. मग तूही नकार दिलास. त्यानंतर काय मी ठरवलं होतं की आता लग्नच करायचं नाही. पण आई बाबा ते सतत मागे लागले होते, सतत फोर्स करत होते. त्यानं मी म्हटलं समोर जी मुलगी येईल तिला मी होकार देईन आणि लग्न करून टाकेन. ते मला एक एक मुलगी सुचवत गेले आणि मी त्यांना होकार कळवत राहिले. पण माहित नाही त्याच्यानंतर काय नकार घंटाच लागली ग. म्हणजे सतत नकारच घेत राहिले. एकही मुलगी नाही तयार झाली का? झाली होती एकटा. आज लग्न होतं आमचं, तेही मोडलं. का? तिचा एक बॉयफ्रेंड होता अगं, आणि आमचं लग्न ठरल्यानंतर तिला आणि त्याला असा साक्षात्कार झाला की बापरे, आपलं खूप एकमेकांवर प्रेम आहे, एकमेकांशिवाय आपण नाही जगू शकत. मग मला सोडून पळून गेली त्याच्याबरोबर ती. त्यामुळे श्रीचं लग्न नाही झालं आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. आणि ना पप्पा, माझ्या नकारानंतर त्याच्या आयुष्यात हे घडतंय, त्यामुळे ना मला खूप वाईट वाटतंय. नाही नाही नाही, तू तुझ्यावर नको ना घेऊस हे सगळं. हे पहा, तू नकार दिल्याच्या नंतर त्याच्या आयुष्यात त्या गोष्टी घडल्यात ना सगळ्या. तरी पण माझ्या नकारामुळेच घडलं ना. नाही नाही, तू असं तुझ्यावर नको घेऊस सगळं. आणि पहा, तो चांगला मुलगा आहे, देखणा आहे, कर्तृत्ववान आहे. मिळून जाईल त्याला एखादी चांगली मुलगी, मिळून जाईल. हीच चांगली संधी. ए नुपूर, श्री म्हणजे तोच ना जो शेफ आहे आणि ज्याचं तुझ्यावर खूप प्रेम होतं? तोच. नीरज म्हणाला होता मला, तुमचं ऑलमोस्ट लग्न ठरलं होतं ना? हा, कारण नीरज परत यायला निघाला होता. हो अगं, श्री ना खूप चांगला मुलगा आहे, पण आता ना त्याचा देवदास मधला शाहरुख झालाय. तुझ्यामुळेच. आय मीन, मला असं नव्हतं म्हणायचं. नाही, इट्स ओके. हे बघ नुपूर, जर तुला या गोष्टीचा त्रास होतोय तर तुलाच त्याला यातनं बाहेर काढलं पाहिजे ना. ही काय करणार त्यासाठी आता? म्हणजे तू त्याची मदत कर, त्याला आधार दे, असं काहीतरी कर ना. नाही नाही, पण मी कसं काय आधार देणार? अगं म्हणजे हे बघ, आधी नीट विचार कर की तो एवढा डिस्टर्ब का झालाय, त्याच्या आयुष्यातून हास्य का गेलंय, याचा नीट विचार कर आणि तसं वाग. हा नक्टू बेटा, मला पटतं हिचं म्हणणं. मला पण. नाही नाही, कसं आहे, तुझा मित्र आहे ना तू शेवटी. हा, तो कसाही वागला तरी आपण चांगलंच वागायचं, यालाच मैत्री म्हणतात ना. हो पप्पा, मी नक्की त्याला मदत करेन, नक्कीच. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. थँक्यू अर्जू, मला उपाय सांगितल्याबद्दल खरंच थँक्यू. ठीक आहे, आता खाऊन घे बरं. काही विचार करते आणि खात नाही. मी नुपूरला अजून काही सांगितलं नाहीये, आणि जर तू म्हणत असशील ना तर मी तिला कधीच सांगणार नाही. नो, इट्स ओके. मला खरंच काही प्रॉब्लेम नाही. नीरज, मला माझं प्रेम नाही मिळालं तरी चालेल, पण तुला तुझं प्रेम मिळायला हवं. तुझं आणि नुपूरचं लग्न व्हायला हवं. मी मदत करेन तुला. मी तुझी गर्लफ्रेंड होण्याआधी तुझी एक खूप चांगली फ्रेंड आहे. तुला माहिती नाहीये तुझ्या या निर्णयाने माझ्या मनावरचं ओझं किती कमी झालंय ते. नीरज, कारण मी तुला असं इतकं हेल्पलेस आणि सॅड नव्हते बघू शकत. अर्चूची पण कमाल झाली यार. नाही म्हणजे ती इतकी समजूतदार असेल असं वाटलं नव्हतं कधी. पण चला, टेन्शन कमी झालं माझं. तर सगळं नुपूरला सांगायला हवं. पटकन तयार होतो आणि नुपूरकडे जातो. अरे हे काय, तुझी तयारी नाही झाली अजून? अगं ते लेट झोपलो म्हणून लेट उठलो ना. हा हा, ठीक आहे ठीक आहे. नीरज, तू मला म्हणाला होतास ना की ती रिंग तू माझ्यासाठी आणली होतीस. मला कळलंय तू ती रिंग माझ्यासाठी का आणली होतीस ते. माझ्या मनात जे आहे ते तिला कळलं की काय? हो, म्हणजे तुझ्यासाठीच आणली होती, पण तुला कळलं ना का आणली होती ते? हो नुपूर, ऍक्च्युली मी तुला सांगणारच होतो सगळं, पण म्हणजे मी नाही सांगू शकलो. म्हणजे हेच की माझं तुझ्यावर. हा हा, ते सोड, मला कळलं ना. मी ते घड्याळ दिलं तुला, त्या बदल्यात तुला काहीतरी द्यायचंच होतं ना मला. मग तू कॉफी मग दिला, तो पण पडून फुटला.
वाईट वाटलं असेल ना तुला, म्हणून तू रिंग आणलीस ना माझ्यासाठी, बरोबर? बरोबर. असंच समज हवं तर. हा, आणि मग ती चिवला झाली ना रिंग, त्यामुळे त्या बदल्यात तुला आता मला काहीतरी दुसरं गिफ्ट द्यायचंच असेल. हो. मग दे. काय हो तुला, तू सांग, मी आणून देतो. नाही नाही, म्हणजे असं विकत काही नकोय मला. मग नीरज, मला तुझी मदत हवी आहे. केली. मला श्रीला पुन्हा भेटायचंय. श्री, तुला पावभाजी खायची का? आपण जाऊयात ना पावभाजी खायला. नाही नाही, तसं नाही रे. म्हणजे त्याची आता जी अवस्था झाली आहे ना, त्याला मी जबाबदार आहे. त्यामुळे आता मला त्याला त्यातून बाहेर काढायचं. एक मिनिट नुपूर, म्हणजे हे सगळं असं अचानक का सुचतंय तुला? तुला आठवतंय तो जेव्हा इथे आला होता, किती हसरा होता तो, किती गोड होता. पण ते हसून आता पुसून गेलंय रे सगळं. आणि या सगळ्याला मी जबाबदार आहे. त्यामुळे ना मला त्याला मदत करायची आहे, आणि त्यामुळे मला तुझी मदत हवी आहे. तू येशील ना माझ्या बरोबर? चलशील ना माझ्या बरोबर? आता हो. ओके, मी फ्रेश होऊन आलो. लवकर हा, लवकर. या लवकर. येस. मी काय म्हणते, तुम्ही नकटूच्या खोलीत गेला होतात ना, काय करते होती? अपसेट आहे थोडी. व्हॉट हॅपन? लग्न ठरत नाहीये म्हणूनच ना? तिला तो हा भेटला होता, शशांक. तो श्री नाही का? तो दुबईचा शेफ, तो इथे काय करतोय? तो आता इथेच असतो ना. पावभाजीची गाडी टाकली त्याने. काही या भाऊजी, एवढा मोठा दुबईचा शेफ, तो काय पावभाजीच्या गाडीवर काम करणार? तुमचं बरोबर आहे वहिनी, पण काय काही कारणास्तव त्याला ती नोकरी तिकडची सोडायला लागली, आणि मग तो आता इथे पावभाजीची गाडी टाकली त्याने. ओ माय गॉड, म्हणून आपल्या नुपूरला वाईट वाटतंय का? श्री बिचारा पावभाजीच्या गाडीवर काम करतोय म्हणून? नाही नाही, तेही एक कारण आहेच आहे, पण तिला काय वाटतं की तो आपल्याकडे आला होता तिला बघायला, तेव्हा तिने नकार दिला. त्यानंतरही त्याने बऱ्याच मुली बघितल्या, एकीने त्याला पसंती नाही दिली. त्यामुळे त्याचं लग्नच झालं नाही अजून. खूप उदास असतो म्हणे बिचारा, सांगत होती नकटू. आणि हे जे सगळं घडलंय ना, त्याला ती स्वतःला जिम्मेदार धरते. सांगत होते की त्याच्या चेहऱ्यावरचा हसूच हरवलंय पप्पा. नुपूरनी काय करायचं ठरवलंय? तिने त्याला मदत करायचं ठरवलं. तर म्हणजे मी सांगू का, तो पहिल्यांदा नकटूला पाहायला आला होता ना, तेव्हाच मला आवडला होता मुलगा. योगायोगे बघा ना, त्याचंही अजून जमलं नाही आणि आपल्या नकटूचंही जमलं नाही. भाऊजी, तुम्ही तोच विचार करताय का जो मी करतेय? येस, म्हणजे दोघांनाही तेच वाटतंय, म्हणजे हे सत्य आहे. म्हणजे नुपूर आणि श्री ना. नीरजच्या मनात नुपूर आहे, आणि हे त्याचं काय चाललंय? आपल्या नकटूला कधीच स्वयंपाक करावा लागणार नाही. कधी कधी तो आपल्यासाठी पण पावभाजी घेऊन येईल. मला पसंत आहे मुलगा. येस, मला मुलगा पसंत नाही. आता तुला का नाही आवडला मुलगा? का म्हणजे त्याने आपला अपमान केला होता म्हणून विजूला राग आला असेल त्याचा. झालं ते झालं. काय झालं ते झालं, त्याने तुला नावं ठेवली होती, ते बरोबरच आहे. नाही म्हणजे आपल्या जेवणाला नावं ठेवली होती, विसरलीस? मी काहीही विसरलेले नाही, पण मी हुशार आहे. कळतं मला सगळं की मुलगा चांगला आहे. काय उपयोग आहे का? त्याने आपला अपमान केला होता. आणि मला एक कळत नाही, नुपूरने त्याला नकार दिला होता तरी तो परत का आला? का, कशासाठी, केव्हा, हे प्रश्न विचारायची वेळ आहे काही? झालं गेलं विसरून नव्याने पुढे जायला नको का आपल्याला? एक्सक्यूज मी, विसरायचं ते सुद्धा देशपांडेनी? शक्य नाही. ओके, अपमान विसरायचा नसेल तर आपण देशपांडे आहोत हे पण विसरा. काय बोलतेस तुला आता? बरोबर बोलते मी. असं काय करतं चंद्रकांत? आपल्या नकुडीला तसंच ठेवायचं का आयुष्यभर आपल्याला? नाही. हो, मुलीच्या लग्नासाठी लोक काय काय करतात. तुम्ही साधा अपमान नाही विसरू शकत. ठीक आहे, मी विसरायला तयार आहे, पण पण नाही बिन नाही.
मुलगा चांगला आहे, झालं गेलं आपणही विसरून जाऊया ना. त्याला आपली गरज आहे, आपल्याला त्याची गरज आहे. हा, आपल्या मुलीचा तो मित्र होऊ पाहतोय नव्याने. लग्नाचा विचार करायला काय हरकत आहे? हे बघ लता, मैत्रीपर्यंत ठीक आहे, पण डायरेक्ट लग्न म्हणजे काय? आणि ते सुद्धा एका पावभाजीवाल्या बरोबर. माझ्या दादाने पण तुमच्याशी लग्न लावूनच दिलं की माझं. हे बघ लता, माझी पावभाजीची गाडी नव्हती. केळीची गाडी तर होती ना. तू त्याची बरोबरी माझ्या बरोबर करतेस? नाही नाही, उलट तुमची बरोबरी मी त्याच्यासोबत करते. हा. अहो ऐका ना माझं, लागेल ना त्याला चांगली नोकरी लागेल, मग स्वतःची गाडी घेऊन फिरवेल तो तुम्हाला मुंबईभर. जाल ना मग त्याच्यासोबत फिरायला. अच्छा ठीक आहे. अरे नीरज, बंद आहे पावभाजीची गाडी. मी तुला म्हटलं होतं संध्याकाळी उघडते ती. बरं एक मिनिट. एक्सक्यूज मी दादा, ही पावभाजीची गाडी कधी उघडते? ती संध्याकाळीच उघडते. बघ मी म्हटलं ना, तुला विश्वासच नाहीये माझा. सॉरी ना, पण आता काय करायचं? अरे बस. श्री, हाय. 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 मला नाही बोलायचं कोणाशी. श्री, अरे झालं गेलं ते जाऊ दे, पण आता आपण चांगले मित्र नाही का होऊ शकत? मला आता कोणाशीच मैत्री ठेवायची नाहीये. का? आपल्या माणसांना गमावण्याची भीती वाटायला लागली. अरे यार, खूप हेवी बोलला सर, असं बोलू नकोस प्लीज. अरे इतकी कमाल स्माइल याची, आणि यू आर अ गुड शेफ. यार काय झालं, असं का वागतोयस? हो, हे तू अजिबात काळजी करू नकोस. मी ना तुला चांगली मुलगी शोधण्यासाठी मी मदत करेन. हा, मी पण हेल्प करेन तुला, हा. डोंट वरी. नीरज, चांगली मुलगी तुझ्या बाजूलाच आहे रे. एनिवे, कॉंग्रॅट्स. अरे वा, काय केलं ह्यानी? नीरज, तुम्हाला सांगितलं नाहीस? अगं मी पण तेच विचारतोय, काय केलं? कॉंग्रॅट्स फॉर व्हॉट? तू लग्न केलंस ना नुपूरशी. अरे अरे नाही, आमचं लग्न नाही झालं. अरे नाही, आमचं लग्न नाही झालं. मी अजूनही नवरा शोधतेच आहे. हा, पण ह्याचं लग्न ठरलं. अर्चना नाव आहे तिचं, अमेरिकेत असते. म्हणजे अमेरिकेतच भेटलंय हे आणि जुळलं त्यांचं. आणि ती आली आता इथे. हो, तू घरी आहे तिला बघायला, म्हणजे सांगशील ना कशी दिसते ह्याची बायको ते? कशाला, काय गरज आहे? असं असं काही नाही. लाजतोस का? मी कशाला अच्छा, हा, अर्चूचं नाव घेतलं म्हणून तू ब्लश करतोयस. ब्लश वगैरे हे करत नाही. काय हसतोयस? कुठे असतोय? काही काय गुलाबी झाले गाल तुझे? मी काही असं करत नाही, असं काही नाहीये. असं काही नाहीये, काही असं मुली बोलतात बरं का. तू का बोलतोस? श्री हसला. जिंकलो आपण. हा. श्री, प्लीज असाच हसत राहा. हे जे स्माइल आहे ना तुझ्या चेहऱ्यावरचं, अजिबात घालवू नकोस. नुपूर, तू इम्पॉसिबल आहेस. अशक्य आहेस तू, म्हणजे इम्पॉसिबल आहेस. सगळी तयारी झाली आहे ना ग? विजयालक्ष्मी देशपांडे, सगळी तयारी झाली आहे ना? हो, झालंय सगळं. आता कुकर लावलं की होईल. ओके. पण हा श्री काय येतोय आपल्याकडे परत? काय विचारता आई साहेब, जुना मित्र आहे तो नुपूरचा. अगं पण नुपूरनीच त्याला नकार दिला होता ना, आणि त्या दिवशी एवढा सगळा प्रकार घडल्यानंतर. आई साहेब, आता जे हॅपन झालं ते हॅपन झालं. कशाला जुन्या गोष्टी उगाळत बसायच्या ना? हा, आणि असं कोणी सांगितलंय की नकार दिल्यानंतर फ्रेंडशिप राहत नाही? आजकालची पिढी हुशार आहे, असं काही मनात ठेवत नाही. हो, खरंच छान मुलगा आहे. हो की नाही ग विजू? का ग विजू, तू का बोलत नाहीयेस? ज्या घरात नकार मिळाला त्या घरात परत कशाला जायचं? अगं विजू, असं का बोलतेस? नुपूरचा मित्र आहे ना तो. काहीतरी जुनं मनात धरून बसलीये. चांगला आहे तो मुलगा. येस विजू, अगं झालं गेलं विसरून जा ना. नुपूरनं एवढ्या हौसेनं त्याला आपल्या घरी बोलवलंय की नाही? मग त्याच्या स्वागताची तयारी नको का करायला? येस आई साहेब, मस्त डिनर करूया, लंच करूया, लंच. हो ना विजू? कधी येतो श्री? येतोय आता, तासाभरात येईल. अगं बाई, म्हणजे सगळं आटपायला हवं लवकर लवकर. हो हो हो,